नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। तिखट पुरी करण्यासाठी मी इथे ह्या वाटीनी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि ह्याच वाटीनी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले, 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। छोटा अर्धा चमचा मी हळद घेतली, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार। मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेते। त्यातच आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचंय, बेसन पीठ। बेसन पिठामुळे आणि रव्यामुळे छान खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या। रवा, पांढरे तीळ, जिरे, ओवा घेतलाय, ओवा थोडा हातावर चोळून घ्यायचा आहे, लाल तिखट, तुम्ही हिरवी मिरची जर घालणार असाल तर आलं लसणाची पेस्ट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस यामध्ये हिरवी मिरची पण घालू शकतो। आलं लसणाची पेस्ट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। आता हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। मी हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्यायचे। चपातीला आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचे पीठ। जर पीठ आपण पातळ भिजवलं तर पुऱ्या तळल्यानंतर तेलकट होतात, त्यामुळे थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचे। मी हे पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे। आता वरतून थोडंसं अगदी छोटा चमचा तेल घालते आणि पुन्हा एकदा एकसारखं करून घेते पीठ। आता हे पीठ भिजवून झालेलं आहे। साधारण मी 20 ते 25 मिनिटं पीठ झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण पुऱ्या करूयात। साधारण 25 मिनिटं झालेले आहेत, पीठ एकदम व्यवस्थित भिजले। आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊया। पुन्हा मी थोडासा तेलाचा हात लावलाय आणि पीठ एकसारखं करून घेते। पीठ मी एकसारखं करून घेतलेलं आहे। आता ह्या पिठातला एक उंडा मी काढून घेते आणि आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही पोळी लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही। थोडासा तेलाचा हात लावून ही पोळी मी लाटून घेते। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। पोळी आपल्याला सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची आहे। मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता एका वाटीच्या सहाय्याने आपण ह्या पुऱ्या अशा कट करून घेऊया। तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही पुरी लाटून घेऊ शकता, पण मी एकच मोठी पोळी लाटून त्यानंतर असं कट करून घेतलेलं आहे। आता हे मी काढून घेते, एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। मी थोड्या लहान लहानच पुऱ्या केलेल्या आहेत, आपल्याला अशीच लाटून घ्यायची पुरी। आता ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे। आता अजून मी राहिलेल्या पुऱ्या सगळ्या लाटून घेणार आहे। पुरी लाटताना जर पीठ आपलं पोळपाटाला चिटकत असेल
तर पिठाचा वापर न करता आपण तेलाचं बोट लावायचे, म्हणजे पुऱ्या तळताना तेल खराब होत नाही। मी ज्या पद्धतीने पहिल्या पुऱ्या लाटून घेतलेल्या अगदी तशाच मी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे। आपल्या सगळ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत। आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात। मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले। तेलामध्ये मी आता पुऱ्या सोडते। आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। पुरी आपल्याला चांगली गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। या पुऱ्या करायला खूप सोप्या आहेत आणि तितक्याच खायला सुद्धा चवदार लागतात। तुम्ही बघू शकता पुरी एकदम छान टम्म फुगलेल्या आहेत आणि कलरही छान गोल्डन ब्राउन रंग आलाय। मी काढून घेते। आपण ज्यावेळेस पुऱ्या तळतो त्यावेळेस तेल चांगलं व्यवस्थित तापलेलं हवं, म्हणजे पुऱ्या चांगल्या टम्म फुगतात। हे पहा पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत आणि छान गोल्डन ब्राउन रंगही आलाय। आता मी त्या काढून घेते। या पुऱ्या करायला सोप्या आहेत आणि खायला खूप चवदार लागतात। आता राहिलेल्या पुऱ्या सुद्धा मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे। छान गोल्डन ब्राउन रंगावरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आपण डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि रवा वापरलाय, त्यामुळे खूप छान खुसखुशीत होतात आणि जास्त तेलकटही होत नाहीत। आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते। तयार झाल्या तिखट पुऱ्या खूप छान झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाही पुरी आणि छान टम्म फुगलेल्या आहेत। एकदम छान झाल्या आहेत। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।